गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 1991 नंतरचे जग या प्रकरणाचा तिसरा भाग म्हणजेच शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद याविषयीचा अभ्यास करणार आहोत. हा भाग आपण वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये विभाजित करू. पहिला मुद्दा आहे प्रादेशिक संघटना, दुसरा मुद्दा आहे प्रादेशिक संघटनांचे आधार आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण विविध प्रादेशिक संघटना उदाहरणार्थ युरोपियन युनियन, सार्क, बिमस्टेक, ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना आणि G20 अशा प्रादेशिक संघटनांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि शेवटी सारांश. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रादेशिक संघटना एका विशिष्ट उद्देशाच्या आधारावर निर्माण होतात आणि जसं आपण पाहतो की भौगोलिक सलगतेच्या आधारावर, आर्थिक उद्देशाने किंवा संरक्षण या उद्देशाने किंवा समान राजकीय आकांक्षा या आधारावर विविध प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाल्याचे आपल्याला दिसून येते. आजच्या या भागामध्ये आपण विशेष म्हणजे 1991 नंतरच्या कालखंडातील ज्या प्रादेशिक संघटना उदयास आल्या त्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. मागील वर्षीच्या 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण शीत युद्ध कालखंडाच्या दरम्यान ज्या संघटना उदयास आल्या उदाहरणार्थ नाटो, सिटो, सेंटो या सगळ्यांविषयीची माहिती आपण घेतली आहे. तर या भागामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत युरोपियन युनियन. युरोपियन युनियन ही युरोप खंडातील जवळजवळ 27 देशांची संघटना, प्रादेशिक संघटना म्हणून ती उदयास आली आहे. 7 फेब्रुवारी 1992 या प्रादेशिक संघटनेचा उदय झाला आणि आपण बघतो की युरोपियन राष्ट्रे सर्वप्रथम या राष्ट्रांनी काही राष्ट्रांनी एकत्रित येऊन कोळसा समुदाय, पोलाद समुदाय अशा प्रकारच्या समुदायाची निर्मिती केली. आर्थिक समुदाय अशा समुदायाची निर्मिती केली आणि या सगळ्यांना एकत्रित करून 1992 मध्ये युरोपियन युनियनची स्थापना झाली. आज आपण पाहतो की या युरोपियन युनियनची 27 राष्ट्र आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सदस्य राष्ट्रांची संख्या 28 दिलेली आहे. परंतु याच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2020 मध्ये युनायटेड किंगडम ब्रेक्झिट या प्रोसिजरच्या माध्यमातून युनायटेड किंगडम या संघटनेतून बाहेर पडला आणि आज युरोपियन युनियनमध्ये 27 सदस्य देश आहेत हे आपल्याला दिसून येते. या प्रादेशिक संघटनेचे विशेष महत्त्व म्हणजे की या प्रादेशिक संघटनेतील जवळजवळ 19 देशांनी सामायिक चलन सुरू केले आणि युरो म्हणून हे सामायिक चलन सुरू केले आणि या 19 देशांमध्ये जेव्हा पर्यटक म्हणून किंवा व्यापारी म्हणून जेव्हा या देशातून त्या देशांमध्ये जेव्हा त्यांना जावे लागते त्यावेळेला त्यांना त्यांची जी करन्सी आहे ती एक्सचेंज करण्याची गरज भासत नाही, कारण युरो हे त्या 19 देशांमध्ये सामायिक चलन म्हणून त्याला मान्यता देण्यात आली आहे. जसं आपण पाहतो की जर आपल्याला एखाद्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये जायचं जर असेल तर आपल्या राष्ट्राची करन्सी त्या राष्ट्रामध्ये चालत नाही आणि आपल्याला त्या राष्ट्राच्या करन्सीमध्ये तिला एक्सचेंज करावे लागते. तर युरोपियन युनियनची ही विशेषता आहे की 19 देशांनी अशा प्रकारचं सामायिक चलन स्वीकार करून विविध पर्यटन म्हणा, व्यापार म्हणा याला चालना देण्याचं काम या युरोपियन युनियनने केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर युरोपियन युनियनची आणखी एक विशेषता म्हणजे 1985 मध्ये शेंगेन करारा अंतर्गत या प्रादेशिक संघटनेतील राष्ट्रांनी एकत्रित येऊन सामायिक व्हिसा ही पद्धती सुरू केली. या अंतर्गत या युरोपियन युनियन मधील सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापार, दळणवळण यासारख्या गोष्टी अधिक सोप्या झाल्या. म्हणजेच या देशातून त्या देशामध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो आपण, हे वाढण्यासाठी जेव्हा अशा प्रकारच्या या देशातून त्या देशांमध्ये जात असताना त्यांना कुठल्याही चौकशीला
किंवा कुठल्याही तपासणीला त्यांना सामोरे जावे लागत नाही. म्हणजे सामायिक व्हिसा अशा प्रकारची पद्धती त्यांनी सुरू केली, ज्याला आपण शेंगेन करार म्हणतो. लक्झेंबर्ग या देशाच्या एका खेडेगावामध्ये, शेंगेन या खेडेगावामध्ये हा करार झाल्यामुळे या कराराला शेंगेन करार म्हणून ओळखल्या जातो. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा लक्षात घ्या की या करारामुळे युरोपियन युनियनमधील जे सदस्य देश आहेत, या सदस्य देशांमधील लोक एक सामायिक व्हिसा काढून या सगळ्या देशांमध्ये संचार करू शकतात. युरोपियन न्यायालय आहे, म्हणजेच हे सदस्य देश एकत्रित अशा प्रकारची युरोपीय संसद त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि या सर्व सदस्य देशांमध्ये जी वैचारिक देवाणघेवाण होते ती या युरोपियन संसदेच्या माध्यमातून त्याचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळते. युरोपियन युनियन या सदस्य देशांमध्ये आज आपण पाहतो की सुरुवातीला जे काही क्षेत्रांमध्येच त्यांचं सहकार्य होतं, आज विविध क्षेत्रांमध्ये त्यांचं सहकार्य वाढल्याचं आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ ऊर्जा क्षेत्रामध्ये, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, जसं आपण बघतो की भारताची अवकाश जी यंत्रणा जी आहे, अवकाश संस्था जी आहे त्याला आपण इस्रो असं म्हणतो, अमेरिकेची नासा असं म्हणतो, तर युरोपियन युनियनची सुद्धा अशा प्रकारची अवकाश संस्था जी आहे ती अशा प्रकारचं एकत्रित येऊन या सदस्य देशातील सर्व शास्त्रज्ञ एकत्रित येऊन ते काम करतात. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की युरोपियन युनियन या प्रादेशिक संघटनेने विविध देशांनी एकत्रित येऊन आपसामध्ये आदान प्रदान करून अशा प्रकारचा प्रगती करण्याचं काम केल्याचं आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघणार आहोत सार्क. सार्क ही दक्षिण आशियाई देशाची संघटना आहे, ज्यामध्ये दक्षिण आशियामध्ये प्रमुख देश म्हणजे भारत, भारतासोबत आणखी 7 देश मिळून ही संघटना बनलेली आहे. भारत आहे, श्रीलंका आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, त्यानंतर अफगाणिस्तान आहे, भूटान आहे, मालदीव आहे, अशा प्रकारे 8 देशांची ही संघटना आहे. आपण बघतो की या सार्क संघटनेमध्ये जे 8 सदस्य देश आहेत, या 8 सदस्य देशांमध्ये भारत हा सर्वात मोठा देश आहे. आणि सार्कमध्ये जे इतर जे देश आहेत ते भारताच्या तुलनेने खूप छोटे, भूटानसारखा देश तर खूपच लहान देश या संघटनेमध्ये सदस्य देश म्हणून आहे. आपण पाहतो की या सार्क देशांमधील म्हणजे दक्षिण आशिया भागातील हे जे देश आहेत, या देशांच्या समस्या प्रामुख्याने गरिबी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आपल्याला या देशांमध्ये दिसून येते. आणि ज्या उद्देशाने सार्कची स्थापना करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की वैज्ञानिक क्षेत्रामध्ये सहकार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण अशा प्रकारचे विविध उद्देशाच्या अंतर्गत सार्कची स्थापना झाली होती. परंतु आज आपण पाहतो की जेव्हा केव्हा सार्क परिषद भरवली जाते, त्या सार्क परिषदेमध्ये पाकिस्तान द्विपक्षीय मुद्दे त्यामध्ये उपस्थित करतो आणि द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये भारत विरुद्ध अशा प्रकारचा प्रचार करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा उपयोग करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच बऱ्याच वेळा आपण पाहतो की ही सार्क परिषद भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे द्विपक्षीय जे वाद आहेत त्या वादाचंच एक प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच आपण पाहतो की सार्क ही जी प्रादेशिक संघटना आहे, या प्रादेशिक संघटनेचे जे उद्देश आहे ते उद्देश साध्य करण्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या संघटनेला यश आल्याचं आपल्याला दिसून येत नाही. भारत एक यामधला प्रमुख देश या नात्याने सार्क राष्ट्रांना नेहमीच मदत करतो. भारताचं जे शेजारी राष्ट्रांसोबतचे धोरण आहे त्या धोरणाअंतर्गत सुद्धा भारत नेहमीच या देशांना मदत करताना, आर्थिक आणि इतर मदत करताना आपल्याला दिसतो. मागील काळामध्ये भारताने एक सार्क देशांसाठी उपग्रह सोडण्याची एक योजना तयार केली. त्या योजनेला म्हणजे त्या योजनेमुळे सर्वच सार्क देशांना फायदा होणार आहे. ज्या अंतर्गत आपण बघतो की उपग्रहाच्या माध्यमातून संचार व्यवस्था सार्क देशांमधील आणखी चांगली होईल, दळणवळण यावरही त्याचा चांगला परिणाम होईल. आणि विशेष म्हणजे ज्या नैसर्गिक आपत्ती या देशांमध्ये येणाऱ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, उदाहरणार्थ वादळ आहे, त्यानंतर सुनामी आहे, भूकंप आहे, यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देताना सुद्धा याचा फायदा. विद्यार्थी मित्रांनो, सार्कचे आणखी एक वैशिष्ट्य असे की सार्क या सदस्य देशांमध्ये 2006 मध्ये
साफ्टा हा करार करण्यात आला. साफ्टा या अंतर्गत, ज्याला आपल्याला असं म्हणता येईल साऊथ एशियन फ्री ट्रेड ॲग्रीमेंट, या अंतर्गत सार्कमधील जेवढे सदस्य देश आहेत त्या देशांमध्ये चालणारा जो व्यापार आहे तो मुक्त व्यापार म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. याचा अर्थ असा की सार्क या प्रादेशिक संघटनेमधील जे सदस्य देश आहेत त्या देशांमध्ये जो व्यापार चाललेल त्या व्यापाराला कोणताही देश आयात करणाऱ्या वस्तूंवर कुठलाही कर लावणार नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की सर्व राष्ट्रांमध्ये मुक्त व्यापाराचं धोरण अंगीकारलं गेलं. हे एक सार्कचं वैशिष्ट्य आहे. 2006 पासून या साफ्टा या कराराला सदस्य देशांनी मान्यता दिलेली आहे. परंतु यामध्ये सुद्धा अडचण अशी की बऱ्याचशा सदस्य देशांना असं वाटतं की भारत हा मोठा देश आहे आणि भारत हा मोठा देश असल्यामुळे या कराराचा फायदा भारतालाच मोठ्या प्रमाणावर होईल. आणि तुम्हाला माहीतच आहे की पाकिस्तान सारखा देश आजही पाकिस्तानने भारताला अशा प्रकारचा दर्जा दिलेला नाही. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला नाही. तर अशा अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सार्कचे सांगता येतील. अर्थातच आपण रचनेविषयी परत एकदा बोलूया की या सार्कचे जे सदस्य देश आहेत त्यामध्ये 2007 मध्ये अफगाणिस्तानची एंट्री झाली. अफगाणिस्तानला सार्कचं सदस्यत्व देण्यात आलं. तत्पूर्वी सार्कमध्ये 7च देश होते आणि आज आपण पाहतो की सार्क ही एक प्रादेशिक संघटना जी आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे द्विपक्षीय संबंध आहेत हेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर हायलाईट करण्याचा प्रयत्न प्रत्येक शिखर परिषदेमध्ये पाकिस्तान करतो. आणि या परिषदेचे, या संघटनेचे जे वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्ये किंवा ते उद्देश बाजूला राहतात. म्हणून सार्क ह्या संघटनेचा जो उद्देश आहे तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये अजूनही साध्य झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर आपण नंबर 3 वर बघणार आहोत बिमस्टेक. बिमस्टेक म्हणजेच काय? बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ही जी प्रादेशिक संघटना आहे हिची स्थापना 1997 मध्ये झाली. यामध्ये 7 सदस्य देश आहेत. प्रामुख्याने दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूटान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका, तर आग्नेय आशिया ज्याला आपण ईस्ट एशिया असं म्हणतो, या ईस्ट एशियामधून, आग्नेय आशियामधून म्यानमार व थायलंड असे एकूण 7 सदस्यांची ही संघटना आहे. आपण बघतो की या संघटनेला एक सार्कचा पर्याय म्हणून या संघटनेकडे बघितलं जाते. आणि जर आपण बघितलं तर या संघटनेमधील जे सदस्य देश आहेत यामध्ये दक्षिण आशिया मधील 5 देश आहेत, तर 2 आग्नेय आशियामधील म्यानमार व थायलंड हे 2 देश आहेत. या दोन्ही गटाचा आपण विचार केला तर ही जी प्रादेशिक संघटना आहे ही दक्षिण आशिया व आग्नेय आशिया, ईस्ट एशियाला जोडणारी ही संघटना आहे. या दृष्टीने सुद्धा ही प्रादेशिक संघटना एक महत्त्वपूर्ण संघटना मानली जाते. या दोन्ही प्रादेशिक देशांना जोडणारी ही संघटना आहे. आज आपण पाहतो की या संघटनेचे जे उद्देश आहेत म्हणजेच सायबर क्राईम रोखण्यासाठी तशा प्रकारचं कार्य करणे, नैसर्गिक आपत्ती, आपण पाहतो की जवळपास बे ऑफ बेंगॉल ला लागून असणारे म्हणजे समुद्र किनाऱ्याला लागून असणारे हे देश जे आहेत या देशांमध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती, सुनामी सारख्या जे संकट येतात अशा संकटांमध्ये एकमेकांना आपल्याकडे जे विकसित तंत्रज्ञान आहे त्या माध्यमातून नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी कशा प्रकारची सूचना, कशा प्रकारचं तंत्रज्ञान ज्या देशाने विकसित केलं, विशेषतः भारताने जे विकसित केलं आहे ते तंत्रज्ञानाचा फायदा या देशांनाही देणे. आणि त्यानंतर आपण पाहतो की आर्थिक विकास हे सुद्धा या संघटनेचं प्रमुख या संघटनेचा उद्देश आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून व्यापारासोबतच आर्थिक समन्वय या राष्ट्रांमध्ये प्रस्थापित करण्याचा उद्देश सुद्धा या प्रादेशिक संघटनेचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी, जो या देशांना जोडणारा जो दुवा आहे, जो मार्ग आहे, मग त्यामध्ये एअर कनेक्टिव्हिटी असो किंवा रोड कनेक्टिव्हिटी असो याला सुद्धा महत्त्व दिलं जाते. त्यानंतर दहशतवाद, आज आपण पाहतो की दहशतवाद ही एक जागतिक समस्या बनलेली आहे. या राष्ट्रांमध्ये बहुतेक राष्ट्र
दहशतवादाच्या या समस्येला बळी पडल्या दिसते आहे. तर दहशतवादाबद्दल सुद्धा या प्रादेशिक संघटनेमध्ये एक मोठ्या प्रमाणावर दहशतवाद विरोधी धोरण निर्माण करण्याच्या मध्ये भारत अग्रणी भूमिका घेताना आपल्याला दिसतो. त्यानंतर भारताच्या दृष्टिकोनातून या प्रादेशिक संघटनेचं महत्त्व म्हणजे एका दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर भारताचे जे नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहेत, जे 7 भगिनी आपण ज्याला म्हणतो, हे जे राज्य आहेत त्या राज्यांचा जर आपल्याला विकास करायचा असेल, त्या राज्यांमध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची जर असेल, तर ती करत असताना आपल्याला या प्रादेशिक संघटनेमधील जे राष्ट्र आहेत, जे म्यानमार आहे, थायलंड आहे, याला जोडणारी ज्या नॉर्थ ईस्ट स्टेटची जी बॉर्डर आहे अशा राज्यांमधून कनेक्टिव्हिटी निर्माण होईल आणि निश्चितच या राज्यांना, भारतातील नॉर्थ ईस्टच्या राज्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. म्यानमार व थायलंडशी व्यापारी व आर्थिक संबंध वाढवण्यासाठी याचा निश्चितच असा आपल्याला फायदा होणार आहे. मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत ब्रिक्स. ब्रिक्स या प्रादेशिक संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली. ब्रिक्स या संघटनेची ही जी प्रादेशिक संघटना आहे, ही या संघटनेचे नाव त्या देशाच्या आद्याक्षरावरून पडलेले आहे. जसं उदाहरणार्थ बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया, सी फॉर चायना आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. तर अशा प्रकारे या 5ही देशाच्या आद्याक्षरावरून ब्रिक्स अशा प्रकारचं या प्रादेशिक संघटनेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा ज्यावेळेला या संघटनेची स्थापना 2009 मध्ये झाली त्यावेळेला यामध्ये 4च देश होते आणि 2010 मध्ये या संघटनेमध्ये साऊथ आफ्रिकेला सदस्यत्व देण्यात आलं आणि त्यानंतर ब्रिक या संघटनेला ब्रिक्स असे म्हटले जाऊ लागले आणि 2010 मध्ये साऊथ आफ्रिका हा देश या संघटनेमध्ये कायम सदस्य म्हणून सामील झाला. आपण बघतो की जर आपण या संघटनेच्या रचनेकडे जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येते की 4 खंडातील देश या प्रादेशिक संघटनेमध्ये एकत्रित आल्याचे आपल्याला दिसून येते. ब्राझील, दक्षिण अमेरिका, रशिया, युरोप खंडातील देश, इंडिया आणि चायना आशियामधील, तर साऊथ आफ्रिका आफ्रिका खंडामधील, अशा 4ही खंडातील देश या प्रादेशिक संघटनेमध्ये एकत्रित आलेले आहेत. आणि या प्रादेशिक संघटनेचं वैशिष्ट्य म्हणजे की झपाट्याने विकसित होणाऱ्या ज्या अर्थव्यवस्था ज्या आहेत, झपाट्याने विकास करणारे जे देश आहेत, चायना, भारत, अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की संपूर्ण जगामध्ये चीनची जी अर्थव्यवस्था आहे त्या चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर हा संपूर्ण जगामध्ये नंबर 1 वर आहे आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अलीकडे आपण पाहतो की चायनाचा सुद्धा विकासाचा दर जो आहे तो मागे गेला आहे आणि भारताची अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर सुद्धा कमी झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की झपाट्याने आर्थिक विकास करणाऱ्या ज्या अर्थव्यवस्था आहेत आशिया खंडातील, त्या अर्थव्यवस्थांना एकत्रित करण्याचा प्रयत्न या प्रादेशिक संघटनांच्या मार्फत केला गेला आहे आणि त्यामध्ये रशिया सुद्धा त्यामध्ये सहभागी असल्यामुळे आपण पाहतो की जवळजवळ रशिया, चीन आणि भारत या 3 देशांमध्ये प्रामुख्याने जगातील जास्तीत जास्त लोकसंख्या असणारे देश या प्रादेशिक संघटनेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. या संघटनेचा प्रमुख उद्देश म्हणजे या 5ही देशांमध्ये व्यापारी सहकार्य वाढवणे, त्यानंतर आर्थिक सहकार्य वाढविणे, त्यानंतर या 5ही देशांचा प्रयत्न हा आहे की अमेरिका आणि युरोप खंडातील जे देश आहेत, युरोपियन देश आहेत, युरोपियन युनियन किंवा अमेरिका, याला वगळून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आर्थिक मंच निर्माण करून देण्याचा प्रयत्न या प्रादेशिक संघटनेने केल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणे, सोबतच सांस्कृतिक देवाणघेवाण, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढवणे, पर्यटन सारख्या व्यवसायाला आणखी चालना देणे, अशा प्रकारचे विविध उद्देश या संघटनेचे आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर जी जागतिक समस्या म्हणून दहशतवाद, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या ज्या जागतिक समस्या आहेत, संपूर्ण जगासमोर जे आव्हान आज निर्माण झालेलं आहे, या आव्हानाला एकत्रितपणे जे धोरण ठरवण्याचं काम या
प्रादेशिक संघटनेमध्ये यावर सुद्धा भर दिला जातो. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ब्रिक्स ही जी प्रादेशिक संघटना आहे आणि त्याची जी सदस्य देश आहेत, हे या 5ही राष्ट्रांचा प्रयत्न आपल्या आर्थिक व व्यापारी समन्वय प्रस्थापित करण्यावर त्यांचा अधिक भर आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत SCO, शांघाई कोऑपरेशन. शांघाई कोऑपरेशन या प्रादेशिक संघटनेची स्थापना 2001 मध्ये झाली. चीनच्या पुढाकारानेच या प्रादेशिक संघटनेची स्थापना झाली. या प्रादेशिक संघटनेचा जर आपण विचार केला तर चीन आणि रशिया हे दोन महत्त्वपूर्ण देश या प्रादेशिक संघटनेमध्ये आहेत. आणि त्याचसोबत जे दक्षिण आशियामधील, सेंट्रल एशियामधील जे 4 देश आहेत, त्यामध्ये कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या राष्ट्रांचा यामध्ये समावेश होतो. या 4ही राष्ट्र जर आपण बघितली तर ही 4ही राष्ट्रे रशिया लगतची राष्ट्र म्हणून ओळखली जातात आणि मोठ्या प्रमाणावर या 4ही देशांमध्ये नॅचरल रिसोर्सेस, ज्याला आपण नैसर्गिक साधन संपत्तीने अशा प्रकारचे परिपूर्ण असे देश म्हणून हे देश ओळखले जातात. या 2016 मध्ये प्रादेशिक संघटनेमध्ये भारत व पाकिस्तान या दोघांना सदस्यत्व देण्यात आलं आणि त्यानंतर आज आपण पाहतो की 2016 नंतर SCOचा एक फुल मेंबर म्हणून, पूर्ण सदस्यत्व म्हणून भारत आणि पाकिस्तान या 2 देशांना देण्यात आलं. आपण जर या प्रादेशिक संघटनेचा जर आज विचार केला तर जगाची 40% लोकसंख्या, म्हणजे आपण बघतो की जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन देश, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत हा देश, अशा प्रकारचा जर आपण विचार केला तर या प्रादेशिक संघटनेमध्ये सर्वात अधिक लोकसंख्या असलेले देश यामध्ये आहेत. उदाहरणार्थ भारत आणि चीन आणि सोबत रशिया आणि हे 4 देश, असं जर आपण एकत्रित जर विचार केला तर जगातील 40% लोकसंख्या असलेले देश या प्रादेशिक संघटनेमध्ये आहेत. आणि जर आपण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर जागतिक अर्थव्यवस्था जी आहे, जो GDP आपण म्हणतो, त्या GDPचा 20% हिस्सा ह्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला दिसून येतो. म्हणजेच याचा अर्थ असा की या प्रादेशिक संघटनेमध्ये महत्त्वपूर्ण देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. अमेरिकेला पर्याय म्हणून, अमेरिकेच्या धोरणाला एक पर्याय म्हणून या प्रादेशिक संघटनेची निर्मिती करण्यामध्ये चीन आणि रशियांचा एक मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो. या प्रादेशिक संघटनेच्या उद्देशांचा आपण विचार केला तर सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापार व आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक समन्वय प्रस्थापित करणे आणि त्यानंतर या क्षेत्रामध्ये शांतता व स्थैर्य प्रस्थापित करणे, त्याचबरोबर संशोधन याची देवाणघेवाण करणे, ऊर्जा, विज्ञान, तंत्रज्ञान आणि यासारख्या क्षेत्रामध्ये आदान प्रदान करणे, सोबतच जे दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या ज्या आज जागतिक समस्या ज्या आहेत, जे जगासमोर जे आव्हान निर्माण झालेलं आहे, अशा आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याचं काम किंवा त्याविषयीचं धोरण ठरवण्याचं काम या प्रादेशिक संघटनेमधील देश करताना आपल्याला दिसतात. जर आपण आणखी खोलवर विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की चीन आणि रशिया हे जे 2 देश आहेत, दोन्ही देशांमध्ये एकच सरकार आहे, एकच व्यवस्था आहे, साम्यवादी व्यवस्था. आणि जर आपण इतर 4 राष्ट्रांचा आपण विचार केला जे मध्य आशियामधील आहेत, ते जे देश आहेत ते रशियातून वेगळे झाल्यानंतर, रशियाचं जे विघटन झालं त्यानंतर उदयास आलेले देश असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर या देशांना भारताचा एक चांगला पाठिंबा या संघटनेमध्ये आपल्याला मिळताना दिसतो. म्हणजेच भारत या संघटनेमध्ये सामील झाल्यामुळे रशिया आणि चीनला जो त्यांचं जे एक वर्चस्व निर्माण झालं होतं, त्या वर्चस्वामध्ये भारत या 4ही राष्ट्रांना एक प्रकारे एक सपोर्ट देण्यामध्ये एक चांगली भूमिका आपल्याला साकारताना दिसतो. त्यानंतर भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर या भारत या संघटनेचा सदस्य देश असल्यामुळे भारताला मध्य आशियातील हे जे 4 देश आहेत, ज्यामध्ये आपण कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचं आपण वर्णन आधी केलं, या देशांसोबत भारताचे आणखी अशा प्रकारचे संबंध या संघटनेच्या माध्यमातून अधिक दृढ करण्यासाठी फायदा होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे दक्षिण आशिया आणि सेंट्रल एशिया, तुम्हाला माहिती असेल की तुम्ही जगाचा मॅप बघितला
आशिया खंडाचा मॅप जर बघितला तर त्यामध्ये आपण असं पाहू शकतो की दक्षिण आशिया आणि सेंट्रल एशिया यांना जोडायचं जर असेल, कनेक्टिव्हिटी जर निर्माण करायची असेल, तर भारताला या देशांसोबत एक संबंध आणखी दृढ करण्याचं एक व्यासपीठ या संघटनेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि दुसरा फायदा असा की हे जे देश आहेत दक्षिण आशियामधील, सेंट्रल एशियामधील, हे देश या खनिज संपत्तीने परिपूर्ण आहेत. विशेषतः खनिज तेलाचा मोठा भंडार या देशामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारताला मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाची आयात करावी लागते. खनिज तेलाच्या बाबतीमध्ये भारत हा इतर देशांवर अवलंबून असल्यामुळे या राष्ट्रांशी जर संबंध अधिक वृद्धिंगत जर झाले तर त्याचा निश्चितच फायदा भारताला होईल. एक बऱ्याच वर्षापूर्वी तापी एक योजना, ज्यामध्ये आपण पाहतो की ताजिकिस्तान, त्यानंतर पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अशा प्रकारच्या तापी, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, त्यानंतर पाकिस्तान आणि इंडिया अशा 4 देशां मिळून पेट्रोलची पाईपलाईन, पेट्रोल डिझेल आयात करण्याची पाईपलाईन अशा प्रकारचा प्रकल्प त्यावेळेला आखण्यात आला होता. दुर्दैवाने तो प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर शेवटची जी प्रादेशिक संघटना जिचा आपण अभ्यास करणार आहोत ती म्हणजे G20. G20 जर तसं जर पाहायला जर गेलं तर याची सुरुवात G5 या राष्ट्रांपासून झाली. 1975 मध्ये जगातील जे विकसित देश आहेत त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, इटली या देशांना एकत्रित करून G5 या प्रादेशिक संघटनेची स्थापना करण्यात आली. आणि आपण बघतो की पुढे मग त्यामध्ये जर्मनी, जपान सारख्या राष्ट्रांचा समावेश करण्यात आला, रशिया, तर G8 असं त्या संघटनेला म्हटलं जाऊ लागलं. परंतु पुढे 2008 मध्ये म्हणजे विशेषतः अमेरिकेमध्ये जेव्हा आर्थिक मंदी आली आणि त्यानंतर मग 2008 मध्ये या संघटनेचं रूपांतर G20 मध्ये झालं. आणि G20 म्हणजे अर्थातच विकसित राष्ट्रांबरोबरच भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांचाही या संघटनेमध्ये समावेश करण्यात आला. आज आपण बघतो की जवळजवळ विकसित आणि विकसनशील असे 20 देश या संघटनेचे सदस्य देश आहेत. जर आपण पूर्वीची जी ही प्रादेशिक संघटना याचा विचार जर केला तर ती केवळ युरोपमधील देशांचं नेतृत्व करणारी, प्रतिनिधित्व करणारी संघटना होती. तर आज आपण असं पाहतो की विकसित आणि विकसनशील अशी ही जी G20 ची निर्मिती झाली, ही संपूर्ण जगाचं नेतृत्व करणारी संघटना आपल्याला दिसून येते. ही प्रादेशिक संघटना जी आहे याला आपण याचे जर उद्देश जर बघितले तर आपण या उद्देशांमध्ये जगामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणे, या देशांमध्ये व्यापार वाढीसाठी व्यापारी सहकार्य वाढवणे, त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणे, व्यापाराला चालना देणे. आज आपण पाहतो की भारतासारख्या या विकसनशील देशांचा समावेश यामध्ये करण्यात आला, कारण भारत एक उभरती व्यवस्था आहे. आज आपण पाहतो की भारत जगामध्ये झपाट्याने विकास करणारी अर्थव्यवस्था आहे. जर भारताचं जर आपण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर आज 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ओळखली जाते. अशा प्रकारच्या राष्ट्रांना सोडून G20चं कार्य पूर्णत्वास जाणार नाही हे सर्वच देशांना माहिती होतं आणि म्हणूनच G20 हे संपूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आपल्याला दिसून येते. आपण उद्देश पाहत होतो की जागतिक स्तरावर जे काही समजा अर्थव्यवस्थेसमोर आज आपण पाहतो की संपूर्ण ग्लोबल इकॉनॉमी म्हणून आज आपण पाहतो एखाद्या देशावर जर आर्थिक संकट जर आलं तर जागतिक अर्थव्यवस्था त्याचे परिणाम होतात. तर अशा प्रकारचे परिणाम आज जे ग्लोबल इकॉनॉमीमुळे आपल्याला बघायला मिळतात ते कमी करण्यासाठी किंवा त्यावर ओव्हरकम करण्यासाठी अशा प्रकारची जी जागतिक अर्थव्यवस्थेसमोर जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना कमी करण्यासाठी किंवा त्यावर उपाय शोधण्यासाठी G20 एक चांगल्या प्रकारचा आर्थिक मंच म्हणून जगामध्ये कार्य करीत असताना आपल्याला दिसतो. सध्या आपण बघतो की कोरोनासारखी एक पेंडेमिक, एक सर्वात मोठी एक बिमारी संपूर्ण जगाला त्याला सामोरं जावं लागत आहे. अर्थातच या पेंडेमिकमुळे, लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसणार आहेत आणि निश्चितच जागतिक अर्थव्यवस्था, प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था या अर्थव्यवस्थेसमोर संकट उभं असणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा
जर आपल्याला मार्ग काढायचा जर असेल तर G20 सारखे एक चांगलं माध्यम आहे आणि G20 सारखे देश यावर आपल्याला काय करता येईल अशा प्रकारच्या चर्चा G20च्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत असं आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रादेशिक संघटना म्हणजे काय, त्याचसोबत प्रादेशिक संघटनांचे आधार व जवळजवळ 6 प्रादेशिक संघटनांबद्दलची माहिती आपण आज घेतली आणि या प्रादेशिक संघटनांचं महत्त्व, एक आर्थिक गट म्हणून त्यांचं कार्य याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघितली. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रादेशिक संघटना वर्ग 12वीच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण तर आहेतच, सोबतच या प्रादेशिक संघटना व यांचं कार्य याविषयीची माहिती तुम्हाला UPSC, MPSC यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा कामात पडेल. आणि याविषयीची तुम्हाला आणखी माहिती जर गोळा करायची असेल तर तुम्ही इंटरनेटचा वापर करून या संघटनांविषयी अधिक माहिती घेऊ शकता. आणि आज या विषयामुळे आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडली असेल अशी मी आशा करतो आणि माझे लेक्चर थांबवतो. थँक्यू.